Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's discuss one more 10 standards prelim practice paper. Actually this is the practice paper number 3. Before that we had done 2 practice paper. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 10वी लोअर लेवल इंग्लिशचा प्रिलियम परीक्षेचा प्रॅक्टिस पेपरबद्दल चर्चा करीत आहोत. तो प्रॅक्टिस पेपर कसा असेल? ॲक्च्युली हा पेपर बघितल्यानंतर तुम्हाला बोर्ड एक्झाममधील जो पेपर येणार आहे तो खूप इझी जाणार आहे. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. आणि याच्या अगोदर 2 प्रॅक्टिस पेपर बनवलेले आहेत गेल्या महिन्यामध्येच. तुम्ही तर ते बघितले नसेल तर जरूर बघा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ओके, चला तर सुरुवात करूया. बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो वी हॅव गिवन हिअर नेम प्रिलियम प्रॅक्टिस पेपर नंबर 3 माय इंग्लिश कोर्स बुक 3rd लँग्वेज लोअर लेवल फॉर 80 मार्क्स 80 गुणांसाठी आहे. विदिन 3 आवर्स वी हॅव टू सॉल्व इट. सेक्शन नंबर 1 ॲज युजल सेक्शन नंबर 1 जो आहे तो लँग्वेज स्टडी आहे. तो 10 मार्क्ससाठी असतो. इथे 16 दिसतात पण 10 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1A फास्ट घेऊया आपण. डू ॲज डिरेक्टेड म्हणजे सांगितल्याप्रमाणे सोडवा. 1 फिल इन द ब्लँक्स विथ अ मिसिंग लेटर इन ईच वर्ड. तुम्हाला 4 शब्द दिलेले असतात आणि प्रत्येक शब्दामध्ये एक लेटर म्हणजे अक्षर मिसिंग आहे, गायब आहे. तुम्ही योग्य अक्षर फिलअप करून तो अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल जो इथे दिलेला आहे बघा, VILLGE इथे मिसिंग आहे एक लेटर. काय असणार आहे? सिम्पल. कारण हे जे शब्द असणार आहे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच असतील, मधूनच असणार आहे, त्याच्यामुळे खूप इझी जाईल. काय असेल ते? VILLAGE विलेज. DREM एक ए टाकून आपण ड्रीम शब्द होईल जो की मिनिंगफुल आहे. ड्रीम म्हणजे स्वप्न. EQAL इक्वल EQUAL. MONTH मंथ. सो 2 मार्क्स 4 शब्दामध्ये 4 लेटर फिलअप प्रॉपरली केले तर तुम्हाला 2 मार्क्स इझिली भेटतात. तर याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 2 ती आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे ABCD क्रमाने शब्द लिहायचे आहेत. 2 ग्रुपमध्ये तुम्हाला शब्द दिलेले असतात. फर्स्ट ग्रुपमध्ये बघूया. L पासून लाईफ आहे, H पासून ह्युमर आहे, D पासून डीफ, M पासून मॅड. मी नेहमी सांगतो की शब्द अगोदर त्याच्यामध्ये त्याला आपण 1 2 3 4 नंबर द्या. जेव्हा आपण ABCD बोलतो A नंतर B, B नंतर C. आता इथे L पहिला येईल की H येईल की D येईल M येईल? खूप सोपं आहे. D येईल, मग याला 1 नंबर द्या. त्यानंतर ABCDEFGH 2 L 3 आणि 4. आणि जेव्हा तुम्ही याचा ॲन्सर लिहिणार अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, ज्याला 1 नंबर दिलेला आहे तो आपण अगोदर लिहायचा असतो, डीफ. त्याच्यापुढे 2 नंबर आपण ह्युमरला दिलेला आहे, ह्युमर. अशा प्रकारे तुम्ही 3 नंबर 4 नंबर वर्ड्स लिहून तो अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे क्रमाने होईल. दुसरा जो ग्रुप असणार आहे सेकंड ग्रुप, त्याच्यामध्ये फर्स्ट लेटर मोस्ट ऑफ द टाइम सेम असतो. जिथे की ते C पासून कन्सेप्ट, C पासून केस, C पासून क्यूट, C पासून क्लॅड. फर्स्ट लेटर सेम आहे. मग सेकंड लेटर बघा, इथे सेकंड लेटर आहे O, देन A, देन U अँड L. हे वेगवेगळे आहेत. इथे आपण ABCD क्रम 1 2 3 नंबर देऊ शकतो. O येईल, A येईल, U येईल की L येईल? A म्हणजे याला 1 नंबर. A नंतर काय येईल? U, L की O? L. याला 2 नंबर. आता U आणि O मध्ये कोणता पहिला येईल अगोदर? लास्टला U येईल, तर माहितीच आहे. 3 अँड 4. ॲन्सर येतो ना 1. A पासून CA केस, CLA क्लॅड. त्याच्यापुढे 3rd नंबर जो CON कन्सेप्ट असं आपण लिहू शकतो. सो अल्फाबेटिकल ऑर्डर देखील खूप इझी आहेत. यू विल गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स सहजपणे ते भेटतात. ओके. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 पंक्च्युएट दी फॉलोइंग म्हणजे विरामचिन्हांचा वापर करा. हे तुमच्या बुक्समधूनच टेक्स्टबुकमधून जे लेसन्स आहेत त्याच्यामधून 2 वाक्य दिलेले असतात. इथे बघा, इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. जो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचसाठी जे वाक्य असतात विशेष म्हणजे जे धडे स्टोरीज आहे ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामधूनच वाक्य दिलं. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. इज दॅट सो याच्यामध्ये आय हा कॅपिटल असेल, अवतरण चिन्ह स्टार्ट डबल अवतरण चिन्ह. इज दॅट सो प्रश्न विचारलेला आहे, अवतरण चिन्ह पूर्ण. सेड मिसेसचा M कॅपिटल, फुल स्टॉप. श्रीवास्तवचा S अँड देन फुल स्टॉप. शी स्माइल्ड, कॉमा.
अ बेगर चेंज माय लाईफ. आता त्याचं जर आन्सर बघायचं तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता तुम्हाला दाखवेन मी. ठीक आहे, इथे बघू शकता आपण आन्सर बघूया. राईट ते बघू शकता बघा. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. इथे जे कॅपिटल आय काढलेलं आहे, इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे, हेच आहे पंक्च्युएशन. सेकंड म्हणजे शी स्माइल्ड अ बेगर चेंज माय लाईफ कॉमा इन्व्हर्टेड कॉमा मधलं सेंटेन्स ए कॅपिटलनी अ बेगर चेंज माय लाईफ. सो इन दिस वे पंक्च्युएशन थोडं डिफिकल्ट जातं मुलांना, पण तुम्ही लेसन रीड केले असतील आणि अवतरण चिन्ह बोललेलं वाक्य कोणतं आहे जे डबल इन्व्हर्टेड कॉमा ठेवायचं, कॅपिटल लेटरचा कुठे यूज करायचा वाक्याच्या सुरुवातीचं आणि किंवा मेन वर्ड असेल म्हणजे नाऊन असेल, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर कोणती आहे? 4. मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड ग्रँड डॉटर. याच्यामधलेच अक्षर यूज करून नवीन शब्द बनवायचा. प्रत्येक अक्षर एकाच वेळी यूज करायचं. जसं ते होईल ग्रँड होईल, ग्रँड म्हणजे प्रचंड मोठे, किंवा वेगळा शब्द डॉटर होईल DAUGHTR. ओके, आणखीन ॲड लिहू शकतो. राईट, आणखीन काय लिहू शकतो आपण? टुगेदर लिहू शकतो. टुगेदर नाही येणार आहे. दुसरा येऊ शकतो OUT आउट येईल, OUT आउट. सो या प्रकारे आपण वर्ड्स लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्सला ग्रोईंग कंट्री. कंट्री कशी आहे तर ग्रोईंग कंट्री. कंट्री नाऊन आहे आणि ग्रोईंग त्याचा डिस्क्राईब करतो. म्हणजे इथे जे वर्ड्स तुम्ही लिहिणार असं डायग्राम काढायचे ते नाऊनच यायला पाहिजे. ग्रोईंग कंट्री, ग्रोईंग स्टेट म्हणू शकतो. ठीक आहे, ग्रोईंग स्टेट. त्यानंतर काय, वाढ होणारा, विकसित होणारे, जसं विकसित होणारा देश आहे, विकसित होणारे राज्य आहे, विकसित होणारी सिटी आहे, विकसित होणारी कंपनी आहे किंवा फॅक्टरी आहे, विकसित होणारी ग्रोईंग काय पर्सनॅलिटी आहे. सो इन दिस वे इथे आपण काय लिहू शकतो? नाउन्स लिहू शकतो, जे ती एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे. आन्सर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही दाखवू शकतो. मी इथे या प्रकारे तुम्ही आन्सर लिहा. राईट, ग्रोईंग ट्री, ग्रोईंग सिटी, ग्रोईंग डिमांड, ग्रोईंग ट्रेंड, हे सगळे नाउन्स तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे, जे आता सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ते म्हणजे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब. म्हणजे दिलेला शब्द वर्ब आहे, त्याच्या एंडिंगच्या लेटरनी क्रियापदच बनवायचे. इथे काही वेळा वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल किंवा नाऊन असेल. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर. ठीक आहे. जसं ते स्पीक आहे तर लास्टचा वर्ड कोणता आहे? के आहे. तर के पासून आपण काय लिहू शकतो? स्पीक वर्ब आहे, मग के पासून वर्ब्स यायला पाहिजे. काईट हा नाऊन होईल तर काय लिहू शकतो आपण? के पासून के किक, KIC, के किक. परत के पासून कीप, P पासून पुट, T पासून टेक. हे सगळे वर्ब आपण या प्रकारे लिहू शकतो. ठीक आहे. लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी B. मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅशचा वाक्यामध्ये उपयोग करा. इन अ फ्लॅश म्हणजे सडनली. जसं इथे तुम्ही आपण ॲन्सर दिलेला आहे बघा, सडनली, अचानकपणे. असं इथे एक ॲन्सर म्हणून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्याचा यूज केलेला आहे. इन अ फ्लॅश, इट वॉज डन इन अ फ्लॅश. ते अचानकपणे घडलं. वेन आय वॉज वॉकिंग थ्रू द फॉरेस्ट जंगल इन अ फ्लॅश आय सॉ अ टायगर. सो या प्रकारचे सेंटेन्स आपण बनवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे ती म्हणजे ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. कंप्लीट, इनकम्प्लीट किंवा कम्प्लिटली. इनकम्प्लीट इन लावून तुम्ही प्रिफिक्स लावून होऊ शकतो. लकी, लकीली. राईट, या प्रकारे. किंवा हेच वर्ड तुम्हाला सेंटेन्समध्ये यूज करायला सांगतात. ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स.
दिलेलं सेंटेन्स एक्सपांड म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज यूज करून एक्सपांड करा, वाक्य वाढवा. तर बऱ्याच वेळा विद्यार्थी थोडे कन्फ्यूज होतात. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायची टेक्निक, जर जे दिलेलं वाक्य शेवटचा वर्ड जर पर्सन असेल, व्यक्ती, तर कनेक्टेड वर्ड्स तुम्ही हूचा यूज करा. म्हणजे दिलेलं वाक्य आहे तसं लिहायचं, हू म्हणजे तो, इथे हू म्हणजे कोण घ्यायचं नाही. आय सॉ अ बॉय, आय सॉ अ पर्सन, आय सॉ अ मॅन, म्हणजे आय सॉ अ टीचर, आय सॉ अ डॉक्टर, म्हणजे शेवटचा शब्द कुठलाही पर्सन व्यक्ती असेल तर हू. आय सॉ अ इंज्युअर्ड बॉय, हू वॉज क्राईंग, जो की रडत होता. आय सॉ अ टीचर हू वॉज गोईंग टू द स्कूल, हू वॉज गोईंग टू द ऑफिस. सो या प्रकारे इथे इम्पॉर्टंट आहे हू. वाक्य पास्ट टेन्समध्ये असेल तर पुढे आपण पास्ट टेन्सचा यूज करू शकतो. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही लँग्वेज स्टडी 10 आउट ऑफ 10 मार्क्स यू कॅन गेट इझिली. नेक्स्ट आपण जाऊया, ते म्हणजे सेक्शन नंबर 2 आपण स्टार्ट करतोय. आणि सेक्शन नंबर 2 कोणता आहे? तो आहे टेक्स्च्युअल पॅसेज, म्हणजे तुमच्या पॅसेजच्या रिलेटेड. तुमच्या टेक्स्टबुकमधून 2 पॅसेज दिले जातील. आता बघूया क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, राईट फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. पॅसेज रीड करण्या अगोदर तुमचे जे A1 किंवा A2 ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे क्वेश्चन्स आहेत, ते अगोदर प्रॉपरली रीड करा. आता बघूया अगोदर ॲक्टिव्हिटीज काय आहेत? फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. तुम्हाला क्वेश्चन दिले, त्याला आन्सर म्हणून तुम्हाला ऑप्शन किंवा पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ, व्हॉट डज द वर्ड भोली मीन? जो शब्द भोली शब्द आलेला आहे त्याचा अर्थ काय आहे? मग तुम्हाला ऑप्शन दिले 1 अँग्री, 2 फुलिश, 3 सिम्पलटन, 4 सॅड. आता हा भोली हा लेसन तुमचा जो 4.2 आहे त्याच्या लेसनमधून आहे. हर नेम वॉज सुलेखा बट सिन्स हर चाइल्डहुड एव्हरीवन हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पलटन. भोलीचा अर्थ सिम्पलटन होतो. भोली हा हिंदी शब्द आहे, इंग्लिशमध्ये सिम्पलटन किंवा एक सिम्पल, साधा. तो इथे तुम्हाला ऑप्शन दिला आहे सिम्पलटन, म्हणजे हे ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट वन असणार आहे. आता आपण डायरेक्ट आन्सर बघूया, कारण तुम्ही पॅसेज रीड केल्यानंतर तुम्हाला इझिली तो समजू शकतो. ऑलरेडी तुम्ही तो शिकलेले आहात. ॲट व्हॉट एज भोली हॅड अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स? कोणत्या वर्षी भोलीला स्मॉल पॅक्सचा अटॅक झाला होता? तर तुमच्या वायच्या सेंटेन्समध्ये गेलेला आहे. ओके, वेन शी वॉज 2 years शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. 2 वर्षाचे असणार. मग 2 years याच्यामध्ये आहे का ऑप्शन? येस, 6, 2, 10 अँड 9. सो 2 आपण हे काय देऊ शकतो? 2 इज द आन्सर, करेक्ट वन, राईट. तो याचा संदर्भ घेऊन तुम्ही ऑप्शन चूज करायचे. अंदाजे ऑप्शन्स लिहायचे नाहीत किंवा टिक मार्क करायचे नाही आहेत. थर्ड, व्हॉट वॉज द रिअल नेम ऑफ भोली? भोलीचं खरं नाम काय होतं? तर याच्यामध्ये गेलेलं आहे, भोलीचं रिअल नेम वॉज सुलेखा. तिचं खरं नाव काय होतं? तिचं नाव होतं, हर नेम वॉज सुलेखा. सुलेखा नाव गेलेलं आहे, तुम्ही पॅसेजमध्ये बघू शकता, राईट. सो या प्रकारे 2 मार्क्स यू कॅन गेट इझिली. 2 मार्क्स इथे सहजपणे भेटतात. देन A2, कंप्लीट द सेंटेन्स. वाक्य पूर्ण करायचं आहे. थोडं डिस्क्रिप्टिव्ह असतं, कधी कधी डायग्राम दिली जाते, मोस्ट ऑफ टाइम डायग्राम दिली जाईल. भोली टॉक्ड व्हेरी लिटल बिकॉज. भोली खूप कमी बोलायची, त्याचं कारण काय होतं? तर याच्या पॅसेजमध्ये त्याचं आन्सर आहे, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करून ते लिहू शकता. भोली सुरुवात कशी करू शकता? भोली टॉक्ड व्हेरी लिटल बिकॉज. सुरुवात अशीच करा, ती खूप कमी बोलायची. कारण का होतं कमी बोलण्याची? तर ते कारण होतं वेन शी वॉज 2 years ओल्ड. जेव्हा ती 2 वर्षाची होती. इथून वेन शी वॉज 2 years ओल्ड शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. हे सेंटेन्स लिहू शकतो. 2 वर्ष असताना स्मॉल पॉक्स अटॅक झाला. अँड ओनली हर आईज वेर सेव्ड बट द एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिस्फिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉकमार्क्स. देन Sulekha could not speak till she was 5, and when at last she learned to speak, she stammered. The other children often made fun of her. So या 3 to 4 lines तुम्ही पूर्ण लिहू शकता. या आन्सरसाठी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतील. ओके, इट इज व्हेरी सिम्पल. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी A3, जे की तुमच्या शब्दार्थाच्या रिलेटेड असते. फाइंड द वर्ब फॉर्म ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. दिलेल्या शब्दाचा वर्बमध्ये कन्वर्ट करा. मेक नाउन, मेक वर्ब, मेक ॲडजेक्टिव्ह, हे थोडे शब्द बघा. मिमिक्री. मिमिक्रीचा वर्ब काय होईल? मिमिक. सेटलमेंट, सेटल. स्पीच, स्पीक, स्पीक. स्पीकपासून स्पीच तयार झाला. मॅरेज, त्याचा वर्ब आहे मॅरी, लग्न करणे.
स्पीक बोलणे. जसं मराठीचा ने शेवटी येतो तो वर्ब असतो. सेटल बसणे, स्थिरावणे. मिमिक समोरच्याची मिमिक्री करून दाखवणे, म्हणजे आहे तशी हुबेहूब कॉपी करणे या अर्थाने. ओके. A4 हे तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड असतो. द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. ते चाइल्ड खूप गोरी आणि प्रिटी होती. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक एक्सक्लेमेटेड, म्हणजे हे वाक्य उद्गारवाच्य वाक्यामध्ये चेंज करायचं. ऑप्शन दिलेले असतात. बऱ्याच स्टुडंट काय करतात, ऑप्शन दिल्यानंतर अंदाजे ऑप्शन लिहितात. ते करायचं नाही. तो एक्सक्लेमेटिव्ह दिलेल्या सेंटेन्सचा उद्गाराच्या वाक्यामध्ये कसं चेंज करायचं त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवले स्टेप बाय स्टेप काही रूल्स फॉलो करून. तर खूप सोपं आहे. द चाइल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी. तर तुम्ही त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल की जे हेल्पिंग वर्बपर्यंत अंडरलाईन करा. व्हेरी किंवा एक्स्ट्रीमली शब्दाला असं कट करा आणि वाक्याची सुरुवात वॉट किंवा हावने करा. ॲन्सरची ए किंवा ॲन आला असेल तर वॉट, नसेल तर हाव. इथे आलेलं नाही आहे तर हाव. अंडरलाईन केलेला भाग ॲन्सरमध्ये शेवटी यावा. हा शब्द ॲन्सरमध्ये लिहायचा नाही आहे. हाऊ फेअर अँड प्रिटी द चाइल्ड वॉज. आता जे आपण ॲन्सर तयार केलेलं आहे ते तयार केलेलं ॲन्सर ऑप्शनमध्ये आहे का ते चेक करा, म्हणजे दॅट विल बी युअर ॲन्सर. हाऊ फेअर, हाऊ शब्द कुठे आला, इथे आणि इथे. हाऊ फेअर, हाऊ अफेअर हे तर रॉंग असेल. हाऊ फेअर अँड प्रिटी, हाऊ फेअर अँड प्रिटी. ओके. द चाइल्ड वॉज आणि एक्सक्लेमेटिव्ह मार्क्स. मग याच्यामध्ये काय फरक आहे. हाऊ व्हेरी फेअर म्हणजे हा एक्स्ट्रा वर्ड आहे म्हणजे हे नाही. सो दिस वन इज द करेक्ट वन. सो अगोदर तुम्ही ॲन्सर काढायचं आहे, मग ते ॲन्सर जे तुम्ही काढलेलं आहे ते ऑप्शनमध्ये आहे का ते चेक करा. असेल तर म्हणजे 100% तुमचं करेक्ट येऊ शकतं. सो या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. नेक्स्ट आहे इट वॉज डिफिकल्ट टू फाइंड ब्राईट ग्रूम फॉर देम. रिराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. आता या सेंटेन्समध्ये इन्फिनिटिव्ह तुम्हाला अंडरलाईन करायचं. अंडरलाईन करण्यासाठी दोन गोष्टी करू शकतो. एक तर वाक्य आहे तसं लिहा आणि त्याच्या इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा, किंवा डायरेक्ट इन्फिनिटिव्ह काढून ॲन्सरमध्ये लिहा. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, टू प्लस मेन वर्ब. टू प्लस मेन वर्ब याच्यामध्ये कोणतं आहे, टू फाइंड, हे त्याचा इन्फिनिटिव्ह आहे. खूप इझी आहे. बऱ्याचदा विद्यार्थी टू पासून पुढे रेष ओढत जातात, म्हणजे ब्राईड ग्रूमपर्यंत. रॉंग. सो एवढा शब्द हा तुमचा इन्फिनिटिव्ह आहे. टूच्या पुढे वर्ब पाहिजे, एवढे लक्षात ठेवा. नेक्स्ट, इज इट गुड टू मेक फन ऑफ द चाइल्ड हू कांट स्पीक वेल. एखादं मूल जे योग्य प्रकारे बोलत नसेल त्याची मस्करी करणं, चेष्टा करणे हे योग्य आहे का. गिव्ह रिझन्स फॉर युअर ॲन्सर. आता हे आपल्या पर्सनल रिस्पॉन्स ऑफ ॲन्सर द्यायचं असतो. एखाद्या मुलाची मस्करी करणं किंवा चिडवणे त्याला, ज्याला नीट बोलता येत नाही, हे योग्य आहे का. तर सुरुवात अशी करू शकतो, नो इट इज नॉट गुड. सिम्पल. आपल्या मराठी मीडियम किंवा वर्नॅक्युलर मीडियमच्या मुलांना वाक्यरचना करायला प्रॉब्लेम होतो. तर वाक्य असे करायचं, नो, कॅपिटल नो येईल. इट इज नॉट गुड टू मेक फन ऑफ द चाइल्ड हू कांट स्पीक वेल. एक वाक्य तुम्हाला मिळालं, कमीत कमी हाफ मार्क्स ते मिळू शकतो. नाही, जे मुलं योग्य नीट बोलता येत नाही त्यांची मस्करी करणं योग्य नाही. ओके. बिकॉज they can't speak well, it is a one type of disease. It is a natural, ते नॅचरल आहे. they can't speak. if we make fun of them, जर आपण त्यांना चिडवीत राहिलो, they will be discouraged, ते डिस्करेज होतील. and they will never mix up with a common children, इतर मुलाबरोबर कधीच मिक्सअप होणार नाहीत. They will never improve or get progress in their life, त्यांच्या लाईफमध्ये कधीच प्रोग्रेस होणार नाही आहे. So it is our duty, we should cooperate with them, we should help them. अशा प्रकारची वाक्य लिहून तुम्ही ॲन्सर लिहू शकता आपल्या मनाने. ठीक आहे. तुम्हाला आयडिया आली असेल की आपण सिम्पल सेंटेन्स बनवून F5चं ॲन्सर बनवू शकतो. राईट. सो okay, now let's see the question number 2B, which is related to the passage, textual passage आहे. आता मी नेहमीप्रमाणे बोलतो, पॅसेज रीड करण्या अगोदर क्वेश्चन रीड करा. कंप्लीट द सेंटेन्स, इथे फिल इन द ब्लँक्स करायचे. अ टायनी बर्ड वॉज रशिंग टू अ डॅश डॅश. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन डॅश डॅश. थोडा पॅसेज बघूया आपण. हा जो पॅसेज आहे, लेट्स मार्च, हा जो या लेसनमधला आहे, तो पॅसेज मी थोडा एक्सप्लेन करून देतो. मग यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. तुम्ही कदाचित मला विचाराल की एक व्यक्ती काय करू शकते.
आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. तो बोलतो की मला माझ्या बालपणाची एक गोष्ट मला आता आठवते. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. जंगल होतं आणि त्याला खूप मोठी आग लागली. हेवी फायर. ऑल द ॲनिमल्स वेर रनिंग अवे इन्क्लुडिंग लायन किंग ऑफ द फॉरेस्ट. सर्व प्राणी त्या जंगलाला आग लागल्यामुळे धावत सुटले होते जीव वाचवण्यासाठी. इन्क्लुडिंग लायन, त्याच्यामध्ये त्यांचा जो जंगलाचा राजा आहे फॉरेस्टचा किंग, तो सुद्धा, सिंह सुद्धा. सडनली अचानकपणे दे ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड द फायर. तेव्हा त्या लायननी बघितलं एक छोटासा पक्षी त्या आगीच्या दिशेने फ्लाइंग करत जात होता. दिस इज द स्टोरी. बघा, ही आज द बर्ड. तेव्हा त्या लायनने त्या पक्षाला विचारलं, व्हॉट आर यू डुईंग? तू काय करतोयस? बाकी सगळे प्राणी आगीपासून दूर धावत चाललेत आणि तू आगीच्या दिशेने का जातोयस? टू द लायन सरप्राईज. लायनला त्याचं उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं. द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. मी ती आग विझवायला चाललोय. एक्सटिंग्विश म्हणजे आग विझवणे. द लायन लाफ्ड अँड सेड. लायन हसला आणि म्हणाला, हाऊ कॅन यू डू इट कीपिंग जस्ट वन ड्रॉप ऑफ वॉटर इन युअर बीक? तुझ्या चोचीमध्ये एक पाण्याचा थेंब घेऊन तू कसं काय ते आग विझवू शकशील? हाऊ कॅन यू डू इट? The bird was adamant. Adamant means he was determined. तो ठाम होता आपल्या वचनावरती. तो काय म्हणाला? And said, I am doing my bit. मी माझ्या परीने हे काम करणारच. कोणतं? To extinguish the fire. आग विझवण्याचं. आता ही स्टोरी त्यांनी सांगितली आहे. 18 years ago, 18 वर्षापूर्वी मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स मार्च अक्रॉस द ग्लोब. ह्या पूर्ण ग्लोबमध्ये, पृथ्वीवरती म्हणजे या जगामध्ये 18 वर्षापूर्वी मार्च निघाला. अशाच प्रकारचं एक आंदोलनाला सुरुवात झाली. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द ॲबोलिशन ऑफ वर्स फ्रॉम द चाइल्ड लेबर. आणि डिमांड करू आले जगाकडे की जे चाइल्ड लेबर आहे, बालमजुरी आहे, ती नष्ट करा, ती थांबवा. याच्यासाठी 18 वर्षापूर्वी आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. अँड इट हॅज हॅपन. आणि ते घडलं. वी डिड इट. आम्ही ते आंदोलन पूर्णपणे एंडिंगपर्यंत आणलं. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स डिड. आणि प्रत्येकाने आपापला वाटा याच्यामध्ये दिला. आणि आज ते कुठेतरी चाइल्ड लेबर स्टॉप होताना दिसते. ती स्टोरी ते जोडलं. म्हणजे एव्हरीवन शुड इंडिव्हिज्युअली पार्टिसिपेट. त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असतो आणि आपला तुमच्या परीने ते काम करायचं असतं. फ्रेंड्स, वी लिव्ह इन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. आपण वेगाने वैश्विकरण जे होत आहे, ग्लोबलायझेशन होत आहे, त्याच्याकडे आपण जात आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू द हाय स्पीड इंटरनेट. आज संपूर्ण जगातील लोक, देश हाय स्पीड इंटरनेटने जोडले जात आहेत. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. पूर्ण ग्लोबल एकच मार्केट झालेलं आहे. पूर्ण जग एक मार्केट प्लेस झालेला आहे. थाउजंड्स ऑफ फ्लाइट्स एव्हरी डे कनेक्ट अस फ्रॉम वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर ऑफ दी ग्लोब. जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत हजारो विमानं उडत आहेत, एकमेकाशी कनेक्ट होत आहेत. बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट. परंतु सगळीकडे एवढं कनेक्शन जगाचं एकमेकाशी झालं असताना एक डिस्कनेक्ट आहे. आणि ते म्हणजे देर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. लोकांमध्ये एकमेकाबद्दल कम्पॅशन, प्रेम, जिव्हाळा कमी होतोय. लेट अस इनकल्केट अँड ट्रान्सफॉर्म दिस इंडिव्हिज्युअल्स कम्पॅशन इंटू अ ग्लोबल कम्पॅशन. आपल्याकडे इंडिव्हिज्युअल कम्पॅशन जे आहे, वैयक्तिक जे आपण प्रेम जिव्हाळा आहे, ते ग्लोबलायझेशन करूया. सगळ्यांसाठी आपण ते प्रेम दाखवूया. लेट अस ग्लोबलाइज कम्पॅशन. सो दिस इज व्हेरी नाईस लेसन. आता आपण क्वेश्चनकडे येऊया. अ टायनी बर्ड वॉज रशिंग टुवर्ड डॅश डॅश. हे वाक्य आहे तसंच लिहायचं असतं ॲन्सर लिहिताना. आणि याच्या पुढे हे वाक्याच्यामध्ये शोधा आणि त्याच्या पुढे लिहा अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्स. हां, सडनली सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड्सपर्यंत आहे. टुवर्डच्या पुढे द फायर. फक्त ते कोणता शब्द येईल? टुवर्ड्स द फायर. तिथे फुल स्टॉप आहे. फुल स्टॉपपर्यंत. काही वेळा मुलं काय करतात, 2-3 वेळी कुठल्याही पुढच्या लिहून टाकतात. जिथे फुल स्टॉप येईल फुल स्टॉपपर्यंतच लिहा. कळलं? इथे बघा, ही सॉ अ टायनी बर्ड रशिंग टुवर्ड इथपर्यंत दिलेलं आहे. द फायरला फुल स्टॉप आहे. मी इथे इथपर्यंत आन्सर लिहायचं. सेकंड काय आहे? अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन दी. हेवी फायर ब्रोकन आउट. आता कुठे आहे हे वाक्य आलेलं आहे? राईट. हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. द फॉरेस्ट.
सो या प्रकारे फिल इन द ब्लँक्स तुमची जे रिमेनिंग पार्ट जो आहे फिलअप करायचा तो तुम्हाला या लाईन्समध्ये भेटतो, तुम्ही सहजपणे शोधून लिहू शकता. पण इथे एक काळजी घ्यायची की जास्तीत जास्त पुढच्या 1-2 वाक्य असे लिहायचं. शब्द असतो 1-2 शब्द किंवा एकच शब्द लिहायचा असतो, तुम्ही 1-2 वाक्य लिहित बसू नका, असं काही करायचं नाही. जे नेमके शब्द आहेत तेवढेच लिहा. ओके. द स्पीकर इज अपीलिंग टू ग्लोबलाइज. कशा काय ग्लोबलाइज करायला सांगतो? स्पीकर इज अपीलिंग टू ग्लोबलाइज कंपॅशन. ग्लोबलाइज कंपॅशन एंडिंगला दिलेलं आहे बघा. द टायनी बर्ड वॉज गोइंग टू. द टायनी बर्ड जात होता कशासाठी? टू एक्सटिंग्विश द फायर. ती फायर विझवण्यासाठी, आग. गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. सो या प्रकारे जर आपला प्रॉपरली आपल्याला तुम्ही धडे रीड केलेले असतील तर हे सहजपणे सोडवू शकता. 8-2 बघूया. तुम्हाला अशा प्रकारे डायग्राम काढायची आहे, पेननी काढा. द पीपल इन दिस एज. द पीपल इन दिस एज. या एजमधले सध्याच्या ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये एजमधले लोक आर कनेक्टेड बाय. जे कनेक्ट आहेत लोक डॅश डॅश. आता हे वर्ड बघ, कनेक्टेड बाय, तर तुम्ही लिहू शकता ना याच्यामध्ये शोधून. वी आर कनेक्टेड थ्रू द हाय स्पीड इंटरनेट. तर इथे तुम्ही काय लिहिणार ते? द पीपल इन दिस एज आर कनेक्टेड हे लिहायचं आहे, कनेक्टेड बाय हाय स्पीड इंटरनेट. एवढंच तिथे लिहायचं आहे पॉईंटमध्ये, पूर्ण जास्त वाक्य लिहिण्याची गरज नाही. ओके. द पीपल इन दिस एज आर लिव्हिंग. या एजमध्ये लोक राहत आहेत. आर लिव्हिंग कुठे? पीपल आर लिव्हिंग. वेअर दे आर लिव्हिंग? इन अ दिलेलं आहे ते याच्यामध्ये शोधावं लागणार आहे. ग्लोबलाइज्ड वर्ल्ड असा या प्रकारे आहे, याच्यामध्ये तुम्हाला शोधावं लागेल ते. ठीक आहे. हां. आर कनेक्टेड थ्रू. द पीपल इन दिस एज कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. देन एक्सचेंज. लोक एक्सचेंज करतात. काय एक्सचेंज करतात? एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस. सो या प्रकारे डायग्राम काढून तुम्ही लिहू शकता. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग वर्ड्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स इथे बऱ्याच वेळा मुलं डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे काय? ब्युटिफुल फ्लावर. फ्लावर हा नाऊन आहे, फ्लावरचं डिस्क्राईब केलं ब्युटिफुल. आता यात तुम्हाला शब्द दिलेले असतात, म्हणजे जर डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर हा शब्द जो दिलेला आहे ना तो नाऊन आहे, तो शब्द पॅसेजमध्ये शोधायचा आणि त्याच्या अगोदरचा शब्द मोस्ट ऑफ द टाइम डिस्क्रायबिंग वर्ड असतो. उदाहरण ग्लोबलायझेशन. आता ग्लोबलायझेशन ते कुठे गेलेला आहे शब्द बघा पॅसेजमध्ये. राईट. ग्लोबलायझेशन आहे ना, त्याच्या अगोदर शब्द कोणता? रॅपिड. ग्लोबलायझेशन कसं? रॅपिड. सो रॅपिड इज अ डिस्क्रायबिंग वर्ड. इट इज अ ॲडजेक्टिव्ह. कळलं कशा प्रकारे? तो शब्द पॅसेजमध्ये शोधा, त्याच्या अगोदरचा शब्द मोस्ट ऑफ द टाइम काय असणार आहे? डिस्क्रायबिंग वर्ड असणार आहे. देन नेक्स्ट आहे बर्ड. बर्ड कसा होता? बर्ड शब्द कुठे गेलेला आहे? पॅसेजमध्ये शोधा. वेअर इज द बर्ड? टायनी बर्ड कसा होता? अतिशय स्मॉल, टायनी. सो टायनी हा शब्द काय त्या बर्डचं डिस्क्राईब करतो, वर्णन करतोय. हाऊ वॉज द बर्ड? बर्ड वॉज व्हेरी टायनी. सो हा काय? डिस्क्रायबिंग वर्ड. थोडक्यामध्ये तुम्ही डिस्क्रायबिंग वर्ड कसे शोधणार की दिलेले जे वर्ड्स आहेत ते पॅसेजमध्ये शोधायचे, त्याच्या अगोदरचा वर्ड हा डिस्क्रायबिंग असेल. इंटरनेट कसं? हाय स्पीड इंटरनेट हाय स्पीड डिस्क्रायबिंग वर्ड. नेक्स्ट वन डिस्कनेक्ट. वी डिस्कनेक्ट. कुठे गेला डिस्कनेक्ट वर्ड? सिरियस डिस्कनेक्ट. सिरियस इज द डिस्क्रायबिंग. सो इन दिस वे ही सुद्धा ॲक्टिव्हिटी आपण सहजपणे सॉल्व्ह करू शकतो. B4 जे की तुमच्या ग्रामरच्या रिलेटेड. ही आज द बर्ड व्हॉट आर यू डुईंग. मेक इट इनडायरेक्ट. तुम्हाला जस्ट आता काही दिवसापूर्वीच मी डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवरती व्हिडिओ बनवले, त्या स्टेप बाय स्टेप बघा. ओके. इन्व्हर्टेड कॉमामधलं सेंटेन्स डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे, तर याचा आन्सर काय होईल? डायरेक्ट आन्सर बोलतो. आय आज द बर्ड. सुरुवात करून दिलेली आहे. व्हॉट यू कोणाच्या झालेला आहे? बर्डसाठी. त्यामुळे आपण सर्वनाम काय घेणार? इट. व्हॉट इट वॉज डुईंग. आता वॉज का घेतलं? यूच्या ठिकाणी इट घेतलेला आहे. आरचं वेअर होईल, परंतु इटच्या पुढे वेअर लिहू शकत नाही म्हणून वॉज. दिलेलं वाक्य पास्ट टेन्समध्ये केलं जातं. व्हॉट इट वॉज डुईंग. ओके. नेक्स्ट. व्हॉट विल यू डू फॉर आवर कंट्री. तुम्ही आपल्या कंट्रीसाठी काय कराल फ्युचरमध्ये? आय विल डू so many things for my country. 1. I will plant maximum trees.
एक आता आपण विद्यार्थी म्हणून विचार करा, मी काय करू शकतो माझ्या देशासाठी. आय विल प्लांट मॅक्झिमम ट्रीज, जास्तीत जास्त झाडं लावेल. आय विल ट्राय टू सेव्ह एन्व्हायरमेंट, पर्यावरणाला वाचवण्याचा प्रयत्न करेन. ओके. आय विल ट्राय टू अचीव हायर एज्युकेशन. तुम्ही चांगलं एज्युकेशन पुढे टॉपवरती गेला तर तुम्ही देशासाठी एक प्रकारे हेच करताय. आय विल ट्राय टू मेक अवेअर ऑफ पीपल, लोकांना जागृत करेल. कशासाठी? टू रिड्यूस द पॉप्युलेशन कमी करण्यासाठी. सो या प्रकारे 4 to 5 सेंटेन्स तुम्ही लिहू शकता तुमच्या परीने. सो सेक्शन नंबर 3 चालू करण्या अगोदर, कारण हा खूप आता व्हिडिओ लेंदी झालेला आहे, जवळ अर्ध्या तासाचा. नेक्स्ट पार्ट आपण याचा बनवूया, त्याच्यामध्ये सेक्शन नंबर 3 and 4 आपण कव्हर अप करूया. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल. याची ॲन्सरची PDF आणि ही क्वेश्चन पेपर मी तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, englishforlearner.com या वेबसाईटवरती याची इंग्लिश क्वेश्चन पेपर आणि विथ ॲन्सर तिथे अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.